ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। 1.5 वर्षांपूर्वीच्या अपघातामध्ये वर्धा आणि यवतमाळसह 25 जणांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती आणि त्यानंतर राज्य सरकारने बस मालक आणि चालकावर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं होतं। मात्र अजूनही हवी तशी कारवाई झालेली नाही, जाहीर केलेली मदत सुद्धा मिळालेली नाही। त्यामुळे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांची तीव्र नाराजी व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांनी सकाळपासूनच समृद्धी महामार्गावर मूक आंदोलन सुरू केलंय। 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातासंदर्भात जी काही घोषणा करण्यात आली होती, सरकारकडून जी काही मदत घोषित करण्यात आली होती, कारवाईचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं, त्यापैकी काहीही झालेलं नाही, हवी तशी कारवाई झाली नाही आणि त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत समृद्धी महामार्गावरती आज सकाळपासून आंदोलन सुरू केलंय। समृद्धी महामार्गावर बुलढाणा इथे 1.5 वर्षापूर्वी झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांचे नातेवाईक आंदोलन करतायत। आणखी एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय आशार यांना मित्र संस्थेच्या मंडळावरून हटवण्यात आलंय। दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्यानं निवड ही उपाध्यक्षपदावरती करण्यात आली आहे। त्यासोबत मुख्य सचिव यासोबतच इतर महत्त्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशार हे या मित्र संचालक पद समितीमध्ये होते, मात्र आता या पदावरून त्यांना हटवण्यात आलंय। महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जातोय। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। तुषार, काय माहिती याबाबत? सचिन, अरे श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर 2 जणांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यापैकीच एक नाव होतं ते म्हणजे अजय आशार यांचं। अजय आशार हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात आणि ते बिल्डर व्यावसायिक देखील आहेत। मात्र आता मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी 3 जणांची निवड करत असताना आपल्याला अजय आशारांना घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। अजय आशारांची फेर नियुक्ती करण्यात आलेली नाहीये, तर त्यामुळे हा एकनाथ शिंदेचा मोठा धक्का मानला जातोय। मात्र या मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी 2 नव्या चेहऱ्यांना बढती देण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहत असाल तर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। सध्याच्या राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळामध्ये दिलीप वळसे पाटील नाही, त्यामुळे एक ज्येष्ठत्व म्हणून त्यांना ही संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मित्रा ही जी संस्था ही प्रामुख्याने नीती आयोगाला आपल्याला ही ब्रीफ करताना पाहायला मिळत असते आणि नीती आयोग राज्यातल्या प्रमुख गोष्टींचा आपल्याला नियोजनासंदर्भातला आढावा पाहायला मिळत असतो। त्यामुळे आता अजय आशारांना तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।